मित्रांनो, तुम्ही अनेक शक्तिपीठे आणि देवस्थानांबद्दल ऐकले असेल, पण आज आपण ज्या मंदिराची कथा ऐकणार आहोत त्याचे रहस्य आजही लोकांना रोमांचित करते. महाराष्ट्रातील विरार इथे जीवदानी माता मंदिर आहे. हे असे स्थान आहे जिथे प्रत्येक पावलावर श्रद्धा आणि अद्भुत चमत्कारांच्या कथा दडलेल्या आहेत. असे म्हटले जाते की इथे माता जीवदानी विराजमान आहेत, ज्यांचे नावच जीवन देणाऱ्या शक्तीचे प्रतीक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी भक्तांना हजारो पायऱ्या चढाव्या लागतात आणि या चढाईमागेही एक गूढ रहस्य दडलेले आहे. इतिहासात नोंद आहे की कधी काळी या पर्वतावर एक गुहा होती, जिथे साधक अनेक वर्षे तपश्चर्या करत होते. त्याच ठिकाणी एके दिवशी माता जीवदानी प्रकट झाल्या. तेव्हापासून हे स्थान साधना, चमत्कार आणि दिव्यता यांचे केंद्र मानले जाते. पण खरा प्रश्न असा आहे की माता जीवदानी कोण होत्या? या मंदिराचे नाव जीवदानी का पडले? आणि इथे घडणाऱ्या चमत्कारांमागे नेमके कोणते रहस्य दडलेले आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढची कथा तुम्हाला आश्चर्यचकित करेल. हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे 1500 फूट उंचीवर एका डोंगरावर वसलेले आहे. मुंबईपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर उत्तर मुंबईतील विरार उपनगरात सह्याद्री पर्वतरांगेच्या एका भागात असलेल्या डोंगरावर हे मंदिर आहे. जमिनीपासून सुमारे 1465 पायऱ्या चढल्यानंतर देवीचे दर्शन होते. या डोंगरावरून विरार आणि आसपासच्या परिसराचे अत्यंत सुंदर दृश्य दिसते. नवरात्र उत्सवाच्या 9 दिवसात इथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. लोकांच्या मते या डोंगरावर असलेला जीवदानी किल्ला 1600च्या सुमारास बांधला गेला होता. किल्ल्याच्या आत अनेक पाण्याची टाकी आणि गुहा आहेत, मात्र आज बहुतेक टाक्यांमधील पाणी आटले आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 1400 ते 1500 पायऱ्या चढाव्या लागतात. ही चढाई शरीरासाठीही फायदेशीर आहे आणि परिसरात सतत वारा वाहत असल्यामुळे फार कठीण वाटत नाही. पूर्वी मंदिर खूप छोटे होते आणि तिथे जाणारा मार्ग अरुंद आणि खडतर होता. आता पायऱ्या रुंद आणि सोयीस्कर केल्या गेल्या आहेत, त्यामुळे चढणे सोपे झाले आहे. जे लोक चढू शकत नाहीत त्यांच्यासाठी रोपवेचीही सोय करण्यात आलेली आहे. विरार हे नाव एकविरा या नावावरून आले आहे. जसे की तुंग पर्वताचे तुंगा असे रूपांतर होते, तसेच वीराचे वीरा असे झाले. तुंग पर्वताच्या पायथ्याशी वैतरणा नदीच्या काठावर एकविरा देवी मंदिर आहे, जिथे लोक आपली यात्रा पूर्ण करत असतात. पुराणे आणि स्थानिक कथानुसार इथे एकविरा देवीला समर्पित एक मोठे कुंड आहे, ज्याला विरार तीर्थ किंवा एका तीर्थ म्हणतात. आजही या तीर्थाच्या पश्चिम किनाऱ्यावर सुमारे 3 फूट लांब आणि 9 इंच रुंद कोरीव दगड आढळतो. त्याखाली एकविरा देवीच्या योगिनींच्या स्त्री आकृत्यांचा समूह आहे. जवळच एका दगडावर गायी आणि वासराचे चित्र कोरलेले आहे, जे मोक्ष आणि अनंतत्वाचे प्रतीक मानले जाते. थोडे पुढे गेल्यावर एका दगडी टेकडीजवळ चट्टानावर गायीच्या 2 पायांचे चिन्ह कोरलेले दिसते. जीवदानी देवीची पौराणिक कथा अशी सांगितली जाते की वनवासाच्या काळात पांडव इथे आले. त्यांनी भगवान परशुराम यांनी प्रतिष्ठित केलेल्या विमलेश्वर मंदिराचे दर्शन घेतले आणि प्रभास यात्रेदरम्यान वैतरणा नदीच्या तीरावर थांबले. तिथे त्यांनी विरार तीर्थावर भगवती एकविरा देवीची पूजा केली. त्या परिसरातील शांत आणि पवित्र वातावरण पाहून त्यांनी जवळच्या डोंगरांमध्ये गुहा तयार करण्याचा निर्णय घेतला. पांडवांनी त्या डोंगरांमध्ये गुहा तयार केल्या आणि एका गुहेत एकविरा देवीच्या योगलिंगाची स्थापना करून तिची पूजा केली. त्यांनी त्या देवीला भगवती जीवनधनी असे नाव दिले. त्याचवेळी त्यांनी साधूंकरिता शिरगावपासून सुमारे 1 मैल अंतरावर लहान गुहांचा समूह तयार केला, ज्याला आज पांडव डोंगरी असे म्हटले जाते. कालांतराने कलियुगाच्या आगमनानंतर आणि बौद्ध धर्माच्या प्रसारामुळे वैदिक योगींची संख्या कमी झाली आणि हळूहळू लोक या डोंगर आणि देवीला विसरू लागले. जगद्गुरू आदी शंकराचार्य यांच्या आगमनाच्या काळात विरार इथे एक महार राहत होता, जो गावातील जनावरे चारायचा.
तो निर्मळ मंदिरात जाऊन पद्मनाभ स्वामींच्या दर्शनाला गेला आणि त्यांना विनंती केली की मला माझ्या कुलदेवतेचे दर्शन होण्यासाठी आशीर्वाद द्या. महाराजच्या भक्तीवर प्रसन्न होऊन जगद्गुरूंनी त्याला जीवदानीच्या पायथ्याशी गायींची सेवा करण्याचा सल्ला दिला. योग्य वेळी तुला तुझ्या देवीचे दर्शन होईल आणि तुला गोलोक प्राप्ती होईल असे त्यांनी सांगितले. महाराने आयुष्यभर त्यांचा सल्ला पाळला आणि गावातील जनावरे चारत राहिला. जनावरे चारताना त्याला एक गाय दिसायची, ज्याचा मालक कधीच पैसे देत नव्हता. आपल्या पुण्यबलावर त्याने त्या गायीच्या मालकाला शोधण्याचा निश्चय केला. तो त्या गायीच्या मागे मागे जीवधन डोंगराच्या शिखरावर गेला. तिथे एक दिव्य तेजस्वी स्त्री प्रकट झाली. त्या महाराला जगद्गुरूंचे शब्द आठवले आणि त्याला समजले की ती दुसरी कोणी नसून त्याची कुलदेवी जीवधनी आहे. तो अत्यंत आनंदित झाला आणि म्हणाला, हे माता, मी तुमची गाय चारली आहे, मला त्याचे मानधन द्याल का? देवी हसून त्याच्या हातात काही नाणे ठेवू लागली, पण तो म्हणाला, मला स्पर्श करू नका, मी महार आहे. मला अशी वस्तू द्या जी स्पर्श, शब्द, गंध, रूप आणि आकाश यांपासून नष्ट होणार नाही. हे ऐकून देवीने विचारले, बाळा, तुला वर्णाश्रम धर्म आणि मोक्ष धर्माचे हे अद्भुत ज्ञान कुठून मिळाले? त्यावर महार म्हणाला, हे सर्व मला जगद्गुरू शंकराचार्यांच्या कृपेने मिळाले. देवी त्याच्यावर प्रसन्न झाली आणि म्हणाली, ही गाय साधी नाही, ही तर कामधेनू आहे. तिने तुझ्या पूर्वजांना आपल्या शेपटीने वैतरणा नदी पार करून उच्च लोकात नेले होते. असे म्हणताच महाराने पाहिले की गाय डोंगराच्या शिखरावरून उडी मारून गेली आणि तिचे 2 पायांचे ठसे डोंगरावर तर उर्वरित 2 ठसे वैतरणा नदीच्या पलीकडे स्वर्गात उमटले. देवी म्हणाली, मी तुला तू मागितलेली वस्तू देते, ती म्हणजे मोक्ष. असे म्हणताच महाराला मोक्ष प्राप्त झाला. देवी गुहेत अदृश्य होणार इतक्यात एका वांज असलेल्या स्त्रीने हा सारा चमत्कार पाहिला आणि आर्तपणे हाक मारली, देवी, मला संततीचा आशीर्वाद द्या. तिच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन देवी म्हणाली, तू महान आहेस, मी तुला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देते. ती स्त्री एवढ्यावर समाधानी नव्हती. ती म्हणाली, हे त्रैलोक्याची माता, फक्त मला नाही तर तुमच्याकडे प्रार्थना करणाऱ्या सर्व वांज स्त्रियांना संतान प्राप्ती होऊ द्या. देवी तिच्या या भावनेवर अत्यंत प्रसन्न झाली आणि म्हणाली, कलियुगात शुद्धता राखण्यासाठी मी गुहेतील एका छिद्रात वास करीन. ज्या स्त्रिया त्या ठिकाणी सुपारी अर्पण करतील त्यांना संतती प्राप्ती होईल. असे सांगून देवी अंतर्धान पावली. त्या स्त्रीने ही घटना सर्वत्र सांगितली आणि पुन्हा एकदा जीवधन पर्वतावर यात्रेकरूंची वर्दळ सुरू झाली. आज जे मंदिर दिसते ते अलीकडच्या काळात बांधलेले आहे. मूळ गर्भगृह हे गुहेतील एका छोट्या छिद्रात आहे, जे आजही पूजेचे मुख्य स्थान आहे. दसऱ्याच्या दिवशी इथे मोठी जत्रा भरते. त्यात हजारो भाविक सहभागी होतात. मंदिराचा जीर्णोद्धार करून पांढऱ्या संगमरवरीची सुंदर मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. इथे भगवान श्रीकृष्ण यांचेही एक मंदिर आहे. तर मित्रांनो, जीवदानी माता मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, विश्वास आणि चमत्कारांचे जिवंत प्रतीक आहे. हजारो पायऱ्या चढून जेव्हा भक्त मातेच्या दर्शनासाठी पोचतात, तेव्हा त्यांच्या मनातील सर्व चिंता दूर होतात आणि त्यांना अपार शांततेचा अनुभव येतो. असे मानले जाते की ज्या भक्ताने मनापासून देवीचे स्मरण केले, त्याच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. म्हणूनच आजही लाखो भाविक इथे आकर्षित होतात. जीवदानी मातेची ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि भक्तीमध्ये किती प्रचंड शक्ती असते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच रहस्यमयी आणि भक्तिपूर्ण कथा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय जीवदानी माता लिहायला विसरू नका. थँक्यू.